गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर सकाळचे किती वाजलेत आता? 11 वाजलेत आणि आम्ही चाललोय बोन्सविले सॉल्ट फ्लॅट्सला, जे की आय गेस रेप्लिका आहे थोडासा काइंड ऑफ. मी म्हणेल की रन ऑफ कचचं, जिथे की सगळं सॉल्ट आहे पूर्ण जमिनीवर. आय होप की थोडासा स्नोमुळे दिसेल का नाही माहीत नाही, पण आम्ही लास्टचे रिसेंट फोटो चेक केले तर दिसत होतं. सो आम्ही डिसाईड केलं की यार आजचा दिवस बाहेर जाण्या म्हणजे कुठेतरी घरी बसण्यापेक्षा, किंवा आम्ही विचार करतो की मूवीला जायचं, पण मग म्हटलं की जाऊया तिथे. तर आता निघालो. आता 11 जवळजवळ 4 तासाची जर्नी आहे. सकाळची कॉफी घेतली आहे आणि रात्री आमची फ्लाईट माझी 10:30 आहे. तुझी कितीला आहे? 11. त्याची 11ला आहे. तो मायामीला चाललाय. चला आता मग सुरुवात करूया. सो पहिल्या स्टॉपला थांबलो आहे आम्ही पेट्रोलसाठी. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर अमेरिकेत पेट्रोल भरताना तुम्हाला भरावं लागतं. इथं तुम्हाला कोणी असिस्ट नाही करत. आता ब्रजेश पेट्रोल भरतोय. कार्ड टाकायचं, कार्ड टाकल्यानंतर तुम्हीच काढायचं आणि तुम्हीच भरायचं. इंटरेस्टिंग. आणि तुम्ही बघू शकता ह्या पेट्रोल पंपच्या मागे काय व्ह्यू आहे. नॉट शुअर तुम्हाला दिसतोय का. आणि तर सगळ्या डोंगर रांगा आहेत आणि हे पेट्रोल पंप एकदम चारी साईडला डोंगर आहेत आणि त्याच्या एकदम मध्ये हा जो आम्ही ड्राईव्ह करतोय, आम्ही आतापर्यंत जेवढा आलोय त्यातला US मधला सर्वात सिनिक हा ड्राईव्ह होता आमच्यासाठी. तुम्ही तर क्लिप्स पाहिलेत असतील. एकदम मस्त चारी बाजूला डोंगर होते, डोंगराच्या मधून हायवे होता आणि प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी वेगळे डोंगर आणि वेगळे सीन होते. सो खूप भारी होता हा सिनिक ड्राईव्ह आहे आमच्यासाठी. अजून 1-2 तास आहे आम्हाला जिथं जायचं तिथं, पण पहिल्यांदा 1 तासावर आता एक इंडियन स्टोर आहे, तिथून आम्ही काहीतरी खायला पिकअप करू आणि त्यानंतर मग आमची जर्नी पुढं कंटिन्यू करू, जे आहे की सॉल्ट फ्लॅट्स तिथं चाललो आहे. सो आम्ही ऑलरेडी लेट झालेलो, सो पिकअप करायचं ठरवलं. तर आता जाता जाताच गाडीमध्ये खाऊ, कारण की आम्हाला अंदर व्हायच्या आधी त्या सॉल्ट फ्लॅटला पोचायचं आहे. पण रेस्टॉरंट मस्त आहे ॲक्च्युली. ॲम्बियन्स खूप भारी आहे आतला. आम्ही आत गेलो नाही व्हिडिओ काढायला. सगळ्या बाजूने फाउंटन्स आणि मध्येच इंडियन रेस्टॉरंट्स आणि खूप छोटं गाव आहे. सो त्या छोट्या गावात पण ते असणं खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही घेतली आहे बिर्याणी आणि आता जाता जाताच गाडीतच लंच करू आम्ही. पनीर बिर्याणी मस्त केली पॅकिंग पण. मला वाटतं एवढं मोठं नको खोलायला, अर्ध खोकतो त्याला चिंबवतो मी. दिसायला तर खूप भारी दिसते. होपफुली टेस्ट पण चांगली असेल. एक नंबर भारी आहे रे बिर्याणी. गिफ्ट आणलं का मला? ओहो वॉच
माझा वॉच ब्रजेशकडे राहिलेला लय दिवसांनी भेटलं. लय भारी वॉच आहे माहितीये का, हे कुठं पण घालता येतं. बंद पडलंय काय? चालू आहे. वापरला का नाही तू? टाइम हे करायला लागेल. अरे मी विसरून गेलो होतो परवा ते विंटर क्लोथ्स शोधायला. कपाट हे केलं त्यात मला सापडलं. अच्छा, तर वापरत नव्हतं म्हणजे तू? लिटरली US वेदर कसं आणि केव्हा चेंज होईल ते काहीच सांगता येत नाही. लिटरली एक 5-10 मिनिटापूर्वी 10-15 मिनिटापूर्वी असं वेदर होतं की सगळीकडे बर्फ होता, काही दिसत नव्हतं, पूर्ण पाऊस होता. आणि आता एकदम ड्रास्टिक चेंज झालं आहे आणि आता एकदम वाळवंटा टाईप झालं आहे. तुम्ही आता बघू शकता की इकडे सगळं वाळवंट आहे. ते कॅमेऱ्यात दिसतंय का, पण इथे असं वाटतं की ढग खाली आलेत आणि आय डोंट नो पाऊस आहे की काय आहे, कारण की ऊन तर एकदम जास्त आहे आणि ढग असे जमिनीला टिकले. सो या फेनॉमेनाला काय म्हणतात एक्झॅक्ट माहीत नाही. असं 2-3 ठिकाणी राईट साईडला आहे पण ते कॅप्चर करता येत नाही. सो तो पाऊसच होता. आम्ही जो म्हणत होता की पुढे गेल्यावर ते आहे, तर आता पाऊस पडायला लागला एवढ्या उन्हात. इंटरेस्टिंग. सो फायनली आम्ही पोचलोय. हे बेसिकली इंडियाच्या रन ऑफ कच्छ सारखंच आहे, फक्त रन ऑफ कच्छमध्ये सीझनल असतं, 6 महिने पाणी असतं आणि 6 महिने पूर्ण सॉल्ट असतं. इथं पूर्ण वर्ष ड्राय असतं. तर हे पूर्ण सॉल्ट आहे आणि काही होत नाही इथं. कडक आहे एकदम. इंटरेस्टिंग प्लेस आहे खूप. असं वाटतच नाही की सॉल्टवर चाललोय. आणि जो मागचा डोंगरचं रिफ्लेक्शन दिसतंय ना, ते तर एक नंबर दिसतंय. म्हणजे काय आहे यार, म्हणजे आम्ही आत्ता लिटरली 15-20 अर्धा तासापूर्वी पूर्ण बर्फात होतो, आता पूर्ण वाळवंटात आहे आणि इथं ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही आहे, फक्त सॉल्ट आहे आणि डोंगर आहेत साईडला आणि पूर्ण वाळवंट आहे. आय होप हे तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असतील. हे खूप सरप्रायझिंग आहे.
आणि व्हिडिओज आणि फोटोज जे आपण मूवीजमध्ये पाहतो त्याच्यासारखे येत आहेत एकदम. आणि लोकांची गर्दी पण कमी आहे, पूर्ण हे मोकळंच दिसतंय. बरेचसे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आलेले आहेत, आय गेस ते रिसर्च करायला आले असतील. पण खूप इंटरेस्टिंग फेनॉमेना आहे. सगळं सॉल्ट आहे आणि एकदम कडक आहे, एकदम म्हणजे तुम्हाला उचलता पण येत नाही आहे. खाऊन बघायचं तुला? नको खाऊ. सो खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप भारी वाटलं इथं येऊन. तुम्हाला जर चान्स भेटला तर नक्कीच मी म्हणेल इकडे या. तर या जागेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं रेसिंग होते आणि अनलिमिटेड स्पीडमध्ये तुम्ही गाडी चालू शकता. तो इव्हेंट वर्षातनं एकदा असतो. तो जस्ट इमॅजिन की अनलिमिटेड स्पीड आणि ह्याच्यावर केवढा भारी मजा येतील. लोक रेसिंगच्या कार आणतात, खूप भारी कार सांगतात आणि इथे पळवतात. सो इंटरेस्टिंग फॅक्ट. तर या जागी रेस झालती आणि तुम्ही सरप्राईज होताल की किती मॅक्स स्पीडवर तो माणूस गेलता. तर गॅरी गॅम्बलिच नावाचा माणूस आहे, त्यांनी न्यू रेकॉर्ड केला आहे 622 माइल्स पर आवरचा. तुम्ही बघू शकता किती जास्त स्पीड असेल त्याचं. आणि रॉकेट इंजिन कुठलं तरी वापरलेलं त्यांनी त्यासाठी. आणि 622 माइल्स पर आवर, जस्ट इमॅजिन केवढं जास्त स्पीड असेल ते. आणि तो रेकॉर्ड इथे सेट केलेला आहे. सो इंटरेस्टिंग. आणि आता सनसेट होतोय, तर आम्ही आमची परतीची जर्नी चालू करतो. आता जवळजवळ 6 वाजलेत आणि तुम्ही बघू शकताय की सगळं अंधार पडायला लागला आहे. ॲक्च्युली मला सनसेटचा टाईमलॅप्स काढायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली सगळे ढग आहेत, क्लाउड आहेत त्या सगळ्या साईडला. तो सन दिसत नाही सनसेट होताना, त्याच्यामुळं पण नेक्स्ट टाईम कधीतरी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये न्यूयॉर्कमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.